गुड मॉर्निंग. आज रविवार. तर स्वामी समर्थ उद्योग समूह यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर हा आपण 4 काकरीला गहू टाकला होता, अर्धा एकर. तर ह्याची उगवण आपण आज खास तुम्हाला दाखवण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. गहू पेरणी केलेली आहे. तर हे बी श्रीराम 303चं होतं. तर ह्याच्याबरोबर त्यांनी गहू स्पेशल हे मटेरियल टाकलेलं होतं. तर बघू शकता, हे पहिलं ऊसाचं रान होतं. ऊसाच्या रानात आपण ही पेरणी केलेली आहे. फक्त ह्यांनी रोटर मारला होता, ऊसाची खोडकी भुगा केली ती, पण थोडी खोडकी राहिल्यामुळे आपण पहिल्यांदा काय केलं की वरिंब म्हणजे सारं मोकळं सोडून घेतलं पहिल्यांदा, आणि दुसऱ्यांदा त्या साऱ्यातनं आपण पेरणी केली गव्हाची. तर एकदम मस्तपैकी पेरणी झालेली आहे. तुम्ही कुठलाही सारा बघू शकता, लाईन टू लाईन दिसते ते चारी काकऱ्या. कुठंच मिस्टेक नाही, कुठंच काही अडचण नाही. उगवून बिगवून तुम्ही सगळं बघू शकता, प्रत्येक सारा बघू शकता. तर आपल्या म्हणजे कामाची क्वालिटीच आहे. क्वालिटीशिवाय हे असं दृश्य दिसणार नाही. कारण शेतकऱ्याने सर्व खर्च केलेला असतो, आणि आपल्याकडून जर ड्रायव्हर भावांकडून जर क्वालिटी म्हणजे उगवण क्षमतेत काय बिघड झाला, काय झालं, तर ते 4 महिने त्याला सोसायचे येते. खर्च टोटल त्याला करावा लागतोय. त्यासाठी पेरणी करताना योग्यरित्या व्यवस्थित ड्रायव्हर भावांनो करा. कारण शेतकरी सुखी तर आपण सुखी. कारण आपलं सगळं कामकाज शेतकऱ्यांवर आहे. आणि क्वालिटी दिल्या कुठून बी काम येते ती. उगवून बघू शकता चारी काकरेवर. कुठला सारा घ्या. आणि ह्याला व्हील्स आपण 4 नंबरची जोडलेली होती. कंप्लीट अर्ध्या एकराला 20 किलो बियाणं गेलेलं आहे कंप्लीट 4 काकरीवर. बघू शकता आपण. कुठलीच चारे हुकलेले नाही, एक समान गहू. कारण घेर ॲडजस्ट एकदा केला की तो चेंज अजिबात करायचा नाही, खालीवर करायचा नाही. एक समान उगवण होणार आणि बी पुरणार. हे आपली यंत्राची कामाची क्वालिटी आहे. त्यामुळे आपल्याला दिवसभर आपला ट्रॅक्टर चालतो. आपण खोटं कधीच सांगत नाही, काय रिअल आहे तेच व्हिडिओमध्ये दाखवत असतो. तर हा प्लॉट रोड टच आहे. रोड टच असल्यामुळे आपल्याला भरपूर काळजी घ्यावी लागलेली आहे ह्या प्लॉटची. धन्यवाद.